विरोधक काय सांगतात त्याला अधिकचं महत्त्व द्यायचं कारण नाही. चांगलं शिक्षण देण्याचं, चांगलं आयुष्यमान भारतच्या माध्यमातून चांगलं आरोग्य देण्याचं, महात्मा फुले जनआरोग्याच्या सेवेच्या माध्यमातून चांगलं आरोग्य देण्याचा प्रयत्न सरकार या निमित्तानं करते. आपण सगळेजण पाहत आहे. रोजगारच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत ही भूमिका सातत्यानं सरकार घेते. आणि हे घेत असताना देशाबद्दल प्रेम असावं, देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करावा, तिरंग्याबद्दल अभिमान असावा आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यांचा त्याग या देशासाठी प्रचंड मोठा आहे. या तिरंगाच्या निमित्तानं आणि हरघर तिरंगा लावत असताना या सगळ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन आपण करतो आणि देशाचाही सन्मान करतो. म्हणजे किमान या तिरंगा घरोघरी लावण्यावर पण ऑब्जेक्शन या लोकांना आहे. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट असूच शकत नाही. त्यामुळं अशा लोकांच्या देशप्रेमाबद्दल देशप्रेम पण तपासून घेतलं पाहिजे या निमित्तानं. सन्मान म्हणताय पण संभाजी भिडे दुसरीकडे भगवा राष्ट्रध्वज झाला पाहिजे यासाठी ते पदयात्रा. कोण काय म्हणतं याला अधिकचं महत्त्व नाही. देशाचा तिरंगा हाच देशाचा ध्वज आहे. त्यामुळं कोण काय म्हणतं याला अधिकचं महत्त्व द्यायचं कारण नाही. भगवा पण आमचा स्वाभिमान आहे, परंतु देशाचा ध्वज हा तिरंगाचा आहे. भाऊ, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आपण बघितलं. आता त्यांचं नवीन कॅम्पेनिंग सुरू झालेलं आहे. क्या बोलती पब्लिक हे कॅम्पेनिंग त्यांनी सुरू केलेलं आहे BJP. आनंद आहे. आता पब्लिक काय बोलते हे तर त्यांना कळेल आणि या निमित्तानं जे अभियान त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे, बोलणं वेगळं असतं आणि ते वास्तवात काम करणं खूप वेगळं असतं. याची जाणीव एखाद्या गोष्टीत आंदोलन करणं, एखाद्या गोष्टीत मंत्र्यांना शिव्या घालणं, कधीतरी माननीय मोदीजींना शिव्या घालणं हे सोपं असतं. पण प्रत्यक्षात जेव्हा काम करायचं असतं तेव्हा नेमकं काय करायला लागतं आणि देशाला नेमकं काय पाहिजे हे त्याला समजेल. हो, सोलापूर जिल्ह्यामध्ये मेट्रो आणि लोकलचं मागणी आहे, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सोलापूरमध्ये ज्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल मी कायम प्रयत्नशील राहील. आता लोकलची मागणी, मेट्रोची मागणी तुमच्या माध्यमातून आलेली आहे. त्याही मागणीचा भविष्यामध्ये विचार करू. पण किमान आता आज ई बस सेवा आपण चालू करतो.